केस जाड असल्यावर कटिंग खूप छान होते पण बरं का, खूप सुंदर होते. आणि तिच्या केसांना ऑइल पण होतं ना, त्या ऑइलमुळे केसांना खूप शाईन आली तिची. म्हणजे मला सिरम लावायची गरज नाही पडली. मग कापायचं पण कंटाळा करते. बरोबर आहे ना. दोन तोंडी पण भरपूर झालेले. केस भरपूर रफ आहेत आणि ड्राय आहेत. स्ट्रेटनिंगने तुझे केस अजून खराब होतील. हेअर स्पाच करू शकते. स्ट्रेटनिंगचा लुक कशाला पाहिजे उगाच. स्ट्रेटनिंग ही परमनंट नाही राहत ना, येणारे केस हे तर तसेच येतात ना. हेअर स्पा करू शकते, ॲलोवेरा. नाही पण केसांचा पोत खूप छान आहे तुझा, फक्त खालचे केस जरा ड्राय डॅमेज आहेत. नाही तर केस आहेत तिचे केस. आणि तुझे पूर्ण कर्ली नाहीये, बेबी हेअर आहेत, म्हणजे नॉर्मल असे वेव सारखे आहेत. म्हणजे मोठी कट करायची तुला तरी अंदाजे बघ बरं एवढी. आणि फेदर कट करायचं ना, स्टेप विथ लेअर करायचा. त्याच्यामध्ये स्टेप भरपूर पडतील. 3 टाकू, कारण जास्त पण नको, कारण तुला क्लचर लावता आलं पाहिजे ना. चालेल तुमच्या याच्यावर. इथनं स्टार्ट करते मी आणि एवढी लेवल कट करते. एवढी आयडिया नाही होती, मी एकदाच केलेला होता. त्याला पण 2-3 वर्ष झाली. मग तेच ना, ज्या लेडीजला ज्या घरी राहतात आणि ज्या वेणी घालतात किंवा आंबाडा घालताना, त्यांनी स्टेप कट करून काहीच फायदा नाही. नुसतं रोल करून बांधायचं असतं ना, मग ते केस कशाला उगाच एवढे कापत बसायचे. जे जॉब करतात, ऑफिशियल आहेत, जे नुसते क्लचर लावतात, त्यांच्यासाठी ठीक आहे फॅशन हेअर कट. पण मग आणि आपण कसं करतो, स्टेप कट वगैरे करून घेतो आणि जुडा घालतो, मग जुडा एकदम शेपटी सारखा दिसतो छोटासा. केस पण बाहेर येतात. त्याच्यामुळे एवढे प्रोफेशनल हेअर कट करून काहीच फायदा नाही. मी सहसा म्हणजे ज्या घरगुती महिला असतात ना, त्यांना मी यू कट, राऊंड कट, फेदर किंवा लेअर, खूपच त्यांना खूप इच्छा आहे गड्या की नाही मला थोडासा फॅशनेबल हेअर कट हवाय, तर मग मी फेदर कट चूज करते. आणि गर्ल्स असतील कॉलेज गर्ल तर मग स्टेप वगैरे टाकते. केस पण व्यवस्थित वाटतील म्हटलं. बघ एवढे बघा फायनल आहे. लेडीज सांगतात आणि मग नंतर कापल्यानंतर बोलतात ना, म्हणून 4-4 वेळेस विचारून घेते मी किती कट करू असं. बघ तू जेवढे सांगितले होते ना तेवढेच आहेत है ना. आता याच्यामध्ये फक्त स्टेप पडते. तो 250 वाला लेअर साधा आहे का? तर त्यात तुला ते व्हिडिओ दाखव. आणि तो जो आता दाखवला होता ना स्टेप सारखा, तो फेदर विथ स्टेप कट आहे. मग बटरफ्लाय स्टेप कट असतो, बॉक्स असतो, शाग असतो, यू विथ स्टेप असतो, ऍडव्हान्स स्टेप असतो, भरपूर कटिंग आहे. मेंटेन ठेवता आलं पाहिजे फक्त आपल्याला. दर 2-3 महिन्याला ट्रिमिंग करायची, तरच तो कट दिसतो ना. केसांचं जर का ट्रिमिंग नाही केलं तर मग हेअर कट व्यवस्थित नाही दिसत. लेयर्स कुठून घेऊ, खांद्यापासून की खालून घेऊ? थोडस कुठून घेऊ? खांद्यापासून. थोडं खालूनच घेतलंय मी, खांद्यापासून. पूर्ण खांद्याला पण नाही घेतलं, इथनं घेतलं. मुलगी किती मोठी तुझी आता? आता ऑगस्ट मध्ये 4ची कंप्लीट होईल. 3.5ची आहे. भरपूर डॅमेज आहेत बरं का केस. त्याच्यामुळेच नाही म्हटलं कटिंग करू. खालची तू बरेच दिवस झाले वाटतं कापलेले नाही. हेअर कट बघ बरं का युट्यूबला. तुझ्या मित्रमैत्रिणींना पण शेअर कर, फॅमिलीमध्ये वगैरे. बाकीचे पण व्हिडिओ टाकायचे असतात गं, पण मग लेडीज एवढं सपोर्ट नाही करत ना. फेशियल वगैरे वॅक्सिंगचे बनवायचे आता ट्युटोरियल्स. पण माझं सहसा हेअरच जास्त आवडतं लोकांना, तेच व्हिडिओ जास्त चालतं कटिंगचे.
हे बघ एवढे कटतायत फक्त. दुसरी साईड तशीच कट करून घ्यायची आहे. केसांचं कसं असतं आपल्या हेल्थवर पण डिपेंड असतं. कधी कधी हार्मोन्स इम्बॅलन्स होतात, कॅल्शियम कमी होतं, B12 कमी होतं. आपण स्वतःकडे लक्ष देत असतो. लेडीजचं तसं असं होतच नाही. प्रेग्नन्सी, डिलिव्हरी, ब्लड कमी घेते. टेन्शन, डिप्रेशन, सगळ्याच गोष्टी असतात. झडती असते कधी कधी, जसं झाडांच्या पानांची झडती असते तसं केसांचं पण असतं. आणि प्रेग्नन्सीमध्ये केस का वाढतात? कारण आपण तेव्हा पण कॅल्शियम, प्रोटीन, विटॅमिन्स, टॅबलेट्स घेत असतो. आपल्याला डॉक्टरांनी प्रोटीन पावडर दिलेली असते. मग ते आतनं जर काही पोषण मिळत असेल तर मग केस वाढणारच ना. मग खाणं पिणं चेंज होतं, फळं खाल्ल्या जातात, केअर होते, आराम होतो, सगळंच भेटतं ना बॉडीला. आणि त्याच्यानंतर का बरं केस गळतात बरं? कारण सगळं बंद होऊन गेलेलं असतं. तुझं फेदर कट झालेलं आहे, आता आपण स्टेप टाकतोय. मेंटेन ठेवशील ना पण. आली कधी तर इकडे कटिंगला येऊन जायचं माझ्याकडे, म्हणजे कसं ट्रिमिंग होत राहते. आणि स्कूलला पण टाकायचं. मागच्या वर्षी टाकायचं मला पण म्हटलेलं आहे 3 वर्षाची. 2.5 वर्षाला पण टाकतात. आता मी माझ्या शिवला तो 2.5 वर्षाचा होता तेव्हाच त्याला मी नर्सरीला टाकलं. त्याचा आता LKG चालू आहे, आता हायरला जाईल तो पुढच्या वर्षी. ते पोरांना एक वळण देण्यासाठी हे सगळं आहे का आता. चालूच होऊन जातं मुलांच्या ट्युशन. हा मग ते तर आहेच. त्यापेक्षा म्हटलं 1 वर्ष थांबू. डान्स क्लास वगैरे लावायचा. तुम्ही पुण्यालाच राहणार आहे ना, पुण्याचं शिक्षण तर खूपच छान आहे. 3 स्टेप टाकू ना फक्त. जर तुला केस हेवी हवे असतील ना तर मग 3च टाक, आणि जर तुला मोकळे सोडण्यासारखे हवे असेल तर मग 4 टाक. किती टाकू मग? थोडे दिवस क्लिपच लावली. विथ ब्लो ड्राय असेल तर 150 रुपये, आणि फक्त कापायचे असेल तर मग 80 रुपये. नॉर्मल मशीन मारायची असेल ना तर 100 रुपये, आणि पूर्ण स्ट्रेट करून जर हवे असेल तर कोणी काय करतात माहिती का, स्ट्रेटनिंग सोपी जाते ना. ब्लो ड्रायचे 150 रुपये. मग ते काय करतात, कटिंगच्या बहाण्याने येतात आणि स्ट्रेट कट करा म्हणतात आणि ब्लो ड्राय मारून घेतात. कारण मी कसं एकदम प्रॉपर ब्लो ड्राय करते ना, म्हणून मग 150 रुपये घेते. म्हणजे तुम्ही स्ट्रेट कट करा किंवा नका करू, मशीन मी प्रॉपर मारून देते ना मग असं. केस जर का थोडेसे पातळ असतील, थोडेसे स्टेपी सारखे कापायचे तर मग 120 रुपये. तू 4 स्टेप म्हटली म्हणून 4 टाकले आता. ते तर आहेच. काही काही पोरी तर आता बॉयकट करून टाकतायत माहिती का. एक माझी फ्रेंड आहे, काय म्हणत आलं काय माहिती, इतके सुंदर केस डायरेक्ट बॉयकट करून घेतला. जेव्हा पाहिलं ना मी, मला विश्वासच पटेना. अगं म्हटलं हे काय केलं बाई. आणि आता ते साडीवरती इतकं विचित्र दिसतं ना, जीन्स वगैरे घातली तर काही नाही वाटत, शोभतं ते, आणि साडीवरती आपल्याला बघायची सवय नसते म्हणून आपल्याला अजून विचित्र वाटतं. आणि बाईला केसच छान वाटतात कितीही काही म्हणतो, मोठी असो. खरंच आहे, बाईचं सौंदर्य सगळं केसांवर असतं. माझ्या नंदेची पण अशी बॉक्कटच आहे. मध्ये शर्ट पॅन्ट वगैरे टी शर्ट वगैरे घालतात ना. हा मग ते त्यांना ते सूट होतं. आपण टॉप जीन्स किंवा घालायचं म्हटलं साडी वगैरे, आपण कुर्ता जास्त घालतो त्याच्यामुळे कमीत कमी शोल्डर पर्यंत तरी पाहिजे. बोर होऊन जाशील ही, बोर होऊन गेली म्हटलं आता केव्हाची बसली ना. मम्मी दिलं लहान मम्मी एवढी शांतपणे बसणार टाइम लागत. आणि आई असली ना सोबत तर मुली जास्त त्रास देतात. आणि जर असं दुसरं कोणी बिनओळखीचं राहिलं ना गुपचाप बसता. शेजारी लहान मुलगा होता ना, म्हटलं त्यासोबत खेळ. म्हटलं एवढा वेळ काय शांत बसणार नाही. मम्मी म्हटलं तुझ्यासोबत आहे. मामाच्या मुलांमध्ये खेळायला गेली संध्याला, पूर्ण दिवस तिकडे होते. सकाळी 10 वाजता गेली, संध्याकाळी 10 वाजताच घेऊन आलो. बापरे, चांगलंय. पण तुमचे नातेवाईक आहे तिथे म्हणून थोडंसं वातावरण चेंज होतं, बोलणं बसणं होतं, कुठेतरी जाणं येणं होतं. नातेवाईक सगळं इकडे आहे, चुलता ते मामा मावशी सगळं इकडे, त्याच्यामुळे काय टेन्शन. कुठे पण जायला एन्जॉय करायला छान वाटतं, मग फॅमिली असते ना सोबत. सायडर आहे. घरी आल्यापासून आहे ना तो एक लॉस झाला माझा.
रोड फ्रंटचा आणि घरगुती म्हणण्याचा खूप फरक पडतो. आता काही लोक जे असे आहेत, जे जुने आहेत, जे मला खूप वर्षापासून ओळखतात, तर त्यांना माहिती आहे की मी जुनी आहे बुवा असं. नवीन लोकांना आता घरात असल्यामुळे काही लोकांचा गैरसमज असा असतो की यार इथं घरातच पार्लर आहे, मग ते लगेच तिथे आपली व्हॅल्यू कमी होऊन जाते. घरगुती म्हटलं जातं आणि तेच काम तू गाळ्यामध्ये कर किंवा बाहेर कर, तिथे आपल्याला त्याची किंमत पण मिळते आणि एक प्रोफेशनल म्हटलं जातं. हा खूप फरक पडतो. मी खूप अनुभवला या 5 वर्षामध्ये. किती प्रॅक्टिस असली किती आता बघ, आजकाल खूप अवघड आहे. शिक्षण, घर घेणं सगळंच खूप अवघड झालं. महागाई वाढली ना. ऑइल खूप वाटतंय तुझ्या केसांमध्ये. हो, लावते मी. आपण ब्लो ड्राय करू ना तर खूप दूर निघणार आहे. तरी कालपासून यायचं म्हणून. केसांचं तुझं तेल नाही निघालेलं, सेटिंग फार तेलकट दिसणार आहे. मोकळी मोकळी नाही दिसणार. बाजूला म्हणजे या साईडला ना? नाही इकडून. त्या साईडला. त्यांची अख्खी फॅमिली तुमच्या बिल्डिंग मध्ये. तसं बस भेटेल आमची. सोबत छान आहे त्यांचं. असं बोलली जाते. तरी पण एवढं भेटेल बोलते. समोर कुठं पकडायचं का? झालं बाई. केस जेवढे दाट आहे तिचे आणि लेअर विथ स्टेप कट केला ना मग त्याच्यामुळे मग वेळ लागला. सेटिंग मला कसं आहे प्रॉपर लागतं. मेंटेन करता आले पाहिजे फक्त हेच. कटिंग आपण छान करतो.